जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. गुरुनाथ, इथे काय करतोयस? तू का नाही मला सांगितलंस रे 35 करोड बद्दल? तसं नाहीये. मी तुला सांगणारच होतो ना. कधी? मला शॉपिंग करायला किती उशीर झाला असता माहितीये? शॉपिंग? माय मॉम इज नॉट फिलिंग वेल सो आम्हाला तर तिथे जावं लागणार आहे. त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जायचं. ही फाईल आहे ते शेतकऱ्यांच्या फंडचं डिटेल्स आहे ह्याच्यामध्ये. हो, पण याचं काय? ॲक्च्युली ही फाईल ना ते त्या गावामध्ये पोचवायची आहे जिथे ते शेतकरी आहेत ना. ते तू करशील का प्लीज? हो, मी पोचवतो. तुला प्लॅन तर माहिती आहे ना? हो. काय प्लॅन आहे? प्लॅन आपला असा आहे की ते शेतकरी फंडाचे काहीतरी पैसे आले आहेत त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये. त्याचे ते 35 ते पैसे त्या राधिकाचे. तिला कळलं ना अशी आपल्या दोघांना. ती राधिका गेली तिकडे गावाला. मग आता ती परत यायच्या आत आपलं सगळं प्लॅनिंग असं व्यवस्थित झालं पाहिजे ना की 35 करोडची बॅग आपल्याकडे. ताई आता चहा घ्या थोडा. दिवसभर इतका पाहुणचार करताय ना तुम्ही, खरंच नको. ताई, तुमचं मसाल्याचं मोठं दुकान आहे का? कुमुद वहिनी काय विचारताय? दुकान? अहो ताईंची मोठी फॅक्टरी म्हणजे कंपनी. अरे सौमित्र साहेब, या या या. कशाला आलाय? मला आनंदने फाईल द्यायला सांगितली म्हणून. त्या लोकांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. सगळाच घोळ झाला परत. आता काय बोलू आणि काय करू मी? राधा, सौमित्र, जे काय घडलं त्यामुळे तू चिडणं साहजिक आहे. मला खरं तर कोणाशीच बोलायचं नाही. कोणालाच त्रास नको म्हणून अमेरिकेला निघूनही जाणार होतो. तुझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा राग नाही आणि मला तो ठेवायचाही नाही, कारण मला आपली मैत्री जास्त महत्वाची वाटते. येऊ का जेवायला? मी पोपटराव जागीरदार, या साखरगावचा सावकार आहे. मी या साखरगावचा मी समदकाई आहे. शनाईबाई येऊन गेल्या. काय काय चौकशी करत होती ती? हेच आपलं मॅडम कुठे गेल्या, सर कुठे गेले? शन्या, कशाला आलीस इथे? हा, कोणाबरोबर आली आहे? अलोन आली, एकटी आली आहे मी. अगं हो, पण का आली आहेस? अरे यार, त्या गॅरीमुळे मी. का आली इथे? काही कळत नाहीये मला. गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन? आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय केड्याच्या घरी. यार गॅरी तर तिकडे. मला कळतंय का? हे बघा, मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखरगावला गेली. आणि जर हे खरं असेल ना तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. लाजायचं नाही. आपलंच आहे हॉटेल, अजिबात लाजायचं नाही. तुम्ही बसा ना, बसा. आपलंच आहे. हा, मी काय म्हणतो, तुम्हाला खायला भूक लागली ना, तुम्हाला काय पण मागवा. वडा काय? पोपटराव काय चाललंय तुमचं? व्हॉट इज ही सेइंग? नाही काय नाही. नाव पोपट माझं आहे, पण पोपटासारखी बोलायची सवय त्यांना आहे. काय नाही सोन्याजी, तुम्हाला भूक लागली ना, हे घ्या ना, हे मागवा ना काय पण. वडापाव, मेंदूवडा, भजीपाव, भुर्जीपाव, काय पण. पोपटराव, आय वॉन्ट बर्गर अँड ज्यूस. पण तो तर इकडे मिळणारच नाही ना. असं कसं मिळेल ना, पण तुम्ही आधी वडापाव तर खाऊन घ्या. आहे की नाही? अहो मिळेल काय नाही, फक्त हुकूम करायचा. नाही तुमच्या समोर हजर केलं ना तर आपलं नाव नाही पोपटराव. हा, हे तर काहीच नाही. अहो तुमच्यासाठी मी इथं इटालियन, चायनीज, फास्ट फूड कॉर्नर पण बनवणार आहे. हो ना, शोनायास फास्ट फूड. हा, नाव चांगले. नाव चांगले, सोनिया फास्ट फूड कॉर्नर. काय सांगा ना. शन्या, इकडे. काय करतेस इथे? वडापाव ऑर्डर केलाय आम्ही. तू खाणार? बाई तुमच्या राशीलाच लागली शनीसारखी. शन्या, तुला अक्कल आहे का ग? हा, रात्री अपरात्री अनोळखी माणसांबरोबर तिथे काय करत बसली? ओळखते का तू त्यांना? नाही, नॉट रिअली. मग कशाला आलीस इथे? अरे दे हेल्प मी. त्यांनी हेल्प केली मला राधिका. आम्ही हेल्प केली. मीच केलं सगळं. इथं घेऊन आलो. तुम्ही थांबाव जरा. चल नाही तुला. चल चल लवकर. कधी? ओ बाई, अहो ऐका ना. मसाल्यावाले बाई, चल लवकर.
हे कळत नाही का ग तुला? हा, हे असं अनोळखी माणसांबरोबर जातात का कोणी? चल अरे यार इट्स ओके यार राधिका सोड काय ना. अगं तुझा काय प्रॉब्लेम काय हा काय मेंदू काय काय दिलाय तुला कळत नाही काय कॉमन सेन्स नाही का तुला पण हा का आला इथे? हा का हे बघ एक तर मी कामासाठी आलोय फाईल घेऊन आलो होतो मी आणि मी तुला काय सांगू एक तर तू कोणालाही न सांगता एक अशी का गावात निघून आलीये अरे काय काय मंद आहे ही अरे सौमित्र, तू का बोलतेस तिच्याशी? तू का आली ते सांग आधी. अरे यार मला वाटलं गॅरी तुझ्या बरोबर आहे, मला गॅरीला भेटायचं होतं. अरे काय येतील इथे? आम्ही इथे कामासाठी आलोय. का आलीस तू इथे? अरे आय थॉट की अशी काय ही? अरे अशी बघत नको राहूस नुसती काही कळतंय की नाही चल आमच्याबरोबर चल. नाही, आम्ही सोडणार नाही तुला आता. चल चल चल. चल सांगते ना. नाही. पोपटराव तुमच्या सोन्याला ग्रहण लागलं, चालली ना ती. थांबाव गुरुजी ओ बाई चल चल ओ आमच्याबरोबर. ओ ओ मसालेवाले बाई काय आता? मसालेवाले बाई ऐका ना आम्ही करतो ना समधी सोय यांची नाही, आतापर्यंत जी काही सोय केली ना ती खूप आहे. आता आम्ही बघतो. आमच्यामध्ये येऊ नका आता. चल का चल. पण मी अशा कपड्यात कशी जाऊ यार? कुठं जायचंय तुला? मला जायचंय साईट सीइंगला, मला फोटोज काढायचे. चल, आपल्याला बरोबर जायचंय. श्रमदानाला जायचंय. व्हॉट इज रमदान? श्रमदान हे बघ, तिथे जाऊन काम करायचंय आपल्याला. हॅलो तू जाऊन कर काम. माझ्यासाठी तरी अनएक्सपेक्टेड पिकनिकच आहे. मी जाणार आहे गावात फोटो काढायला. मला सांग शनाया कुठे आहे? शनाया शनाया हॅलो 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 आवाज येत नाहीये गॅरी इंडियानं फोन कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही आता तर मी यांच्या घरी जाऊन ठाणच मांडतो, शोधूनच काढतो शनाया नक्की गेली तरी कुठे. आई पोराचा नशीब बघा, महिनो पण नाही झालो लग्न आणि ह्या लोकांनी त्याचा जीव घेतल्याने. माका तर वाटता अण्णान बंदोबस्त केल्या नसत, काढल्या नसत त्याका. सरिता खरंच घर सोडून गेली. गावात सरिता घर सोडून गेल्याची चर्चा आहे आणि सगळी तुझं नाव घेत आहे. सरिता गेल्याची तक्रार पोलिसात केलेली असा तपासात उलट सुलट प्रश्न विचारून आपणाक हैराण करतील म्हणान कोणी तोंडातून चकार शब्द काढायचो नाही. जनार्दन पंत, आबाजी सोंदे हे मंत्रिमंडळात नवे असते तरी ही जुने जाणतेच आहेत. मग तसं म्हटलं तर जुने जाणते दुसरे कोणीच नव्हते का? तुम्ही सांगाल का कुणाला डावलण्यात आलं ते? हिरोजी फर्जंदांना डावललंच की. आता राजे सदरेवर येतील, छंदोगामात्यांशी बोलतील, मग आपल्याला बोलावणं येईल. तेही त्यांच्या मनात आलं तर. हिरोजीराव फर्जंद महाराजांनी तुम्हाला सदरेवर बोलावलंय. ईशा कुठे? आईसाहेब खरं सांगू का, आम्हालाही माहिती नाही ती कुठे गेली आहे ती. तिचीच वाट बघतोय. आपल्या दोघांचं तिघं होणार आहे आता, कारण तू बाप होणार आहेस आता. मग ठीक आहे. काय अगं काय सांगतेस काय तू? कधी एकदाचा दिवस उगवतोय आणि देवीला कौल लावते असं झालंय बघा मला. मलाही खूप उत्सुकता आहे. उद्याचा दिवस उजाडल्यावर कळल समध्यासनी. गायकवाड घराण्याचा वारस येतोय आणि ते बी आमच्यामुळे येतोय. हळूहळू आमच्या ग्रुपमध्ये पहिलं एकाचं झालं, दोघांचं झालं, आनंद मग आमच्या तिघांचं झालं. आमच्या ग्रुपमध्ये आमच्या तिघांचं लव्ह मॅरेज झालं. अरे बाबा जोड्यात लागले ते सगळ्यांच्या जोड्याच लागला, त्यातली ती त्यातली एक आहे. माया आली आहे. तुमच्या घरापर्यंत रिक्षा जाते हा चाल. आम्ही डोंबोलीला आहे लोणा. डोंबिवलीला ना मग रिक्षा ते शिळपाट्यावर अडकते. पण येत नाही आमच्याकडे ते. हाऊ इथं लई मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? हाऊ भैयांच्या बंगल्यावर ताई साहेब आल्यात. मी फोन केले म्हणून आले असतील असं वाटतंय मला. मामी भैया आहे तसं गेले बंगल्यावर पळत. त्यांच्या मागे मी बी गेले, पण त्यांनी दार लावून घेतलं आणि आतमध्ये काय तर बोलत बसले होते. मामी आऊ मला लई टेन्शन आलंय. काय करायचं काय कळना झालंय मला तर. शितले तुझी आयडिया अंगलट नाही ना यायची.